मित्रांनो, आपण आलेलो आहोत संगमनेरमध्ये सिटीमध्ये आणि आता या ठिकाणी जे मुलींना काहीतरी त्यांचं खरेदी करायचं होतं तर त्यांच्यासोबत आपण आलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो मी की कुठं जाऊन आपल्याला काय घ्यायचं आहे. तर नेतो आहे तुम्हाला त्या दुकानामध्ये, रमेश स्टोअरमध्ये. तर पायी आपण चाललेलो आहोत रस्त्याने आणि यांना घ्यायचं आहे त्यांचं मेकअपचं सामान आणि त्या येत आहे माझ्या मागं. आपण आलो होतो त्यांच्या मागं, आता त्या आपल्या मागं येत आहे, तुम्ही बघत आहात. तर तुम्हाला नेत आहे रमेश स्टोअरमध्ये, ज्या ठिकाणी आपल्या जे तमाशाला मेकअप करतात मुली, तर त्या किटा वगैरे तिथं मिळतात. तर नेत आहे तिथं, तर घेऊन जात आहे तुम्हाला त्या ठिकाणी. तुम्ही मागं बघत आहे किती मोठा संगमनेरचा ही मार्केट गल्ली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नेत आहे. तर जाऊया आपण रमेश स्टोअर्समध्ये. या ठिकाणी आम्ही बघत होतो राजची वाट. तर आत्ता शिकतो आला आहे, किती वेळ झाला त्याला, तो गेला होता. हे बघा, हा आला आहे राज या ठिकाणी आणि त्याला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही. त्यांनी गाडीचा जो गिअर आहे तो आपल्या गाडीचा गिअर पुरा वाकून टाकलेला आहे आणि आपण खूप तो आपल्या मागं बघा कसं चालते, बघा त्याची गाडी चालवणं, त्याची गाडी चालवणं. हा विचित्र प्राणी आहे आणि खूप विचित्र. तर मित्रांनो, ही आहे रमेश स्टोअर्स. आलो आहे आपण रमेश स्टोअर्समध्ये आणि आतमध्ये जाऊया आपण. या ठिकाणी तर आपण जात आहोत रमेश स्टोअर्समध्ये यांना मेकअपचं साहित्य घेण्यासाठी. तर या ठिकाणी कार्ड घेतल्याशिवाय आतमध्ये जाऊ देत नाही आणि आपण घेतलेलं आहे एक कार्ड, त्याच्यावरती जात आहे. रमेश स्टोअर्समध्ये आलेलो आहोत आपण. तर बघा किती मोठं भव्य असं रमेश स्टोअर्स आहे आणि तुम्ही बघत आहात किती सुंदर असं आहे. खूप मोठं आहे, प्रचंड मोठं आहे रमेश स्टोअर्स. तर तुम्ही बघत आहात ते आहे या दुकानचे ऑनर आणि आपण आलेलो आहोत या ठिकाणी मेकअप घेण्यासाठी मुलींचा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दाखवतो या ठिकाणी. या ठिकाणी घेत आहे किरण आणि आपली जी लाडकी राधा घेत आहे तिच्या कृष्णासाठी मेकअप आणि हे दादा दाखवत आहे मेकअप. तर तोपर्यंत मी तुम्हाला, खूप मोठं दुकान आहे या ठिकाणी, सर्व प्रकारचे मेकअप वगैरे मिळतात. तुम्हाला घ्यायचं असेल तर संगमनेरमध्ये रमेश स्टोअर खूप फेमस दुकान आहे. तर या ठिकाणी तुम्ही येऊन घेऊ शकता, तुम्हाला लागेल ते या ठिकाणी मेकअप, ज्वेलरी सर्व काही मिळतं. तुम्ही बघा किती मोठं दुकान आहे. तर या ठिकाणी प्रचंड मोठं आहे, जे लागेल तुम्हाला ते आहे. तुम्ही बघू शकता ज्वेलरीसुद्धा या ठिकाणी मिळते. मेकअपचा कोणताही प्रकार असो या ठिकाणी मिळत असतो. संगमनेरमध्ये एकमेव दुकान असं आहे की त्या ठिकाणी पूर्ण प्रकारचे आपले मेकअपचं, ज्वेलरी जे लागेल तो साज शृंगार या ठिकाणी मिळतो. आपल्या नवरीचा सुद्धा, नवरदेवचा सुद्धा, सर्वांचा मिळतो या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी चालू आहे आपल्या किरणची त्यांची खरेदी. तर बघूया त्यांनी काय काय घेतलं. तर मित्रांनो, राधा घेत आहे लाजत आपल्या कृष्णासाठी सामान आणि ते नाही म्हटले आहे, दाखवून त्रासून गेलेत हे लोक. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपली लाडकी राधा, या ठिकाणी तिला बनवायचे लाल केस. तर कोणते बनवायचे राधा बघ, लाल. तर लाजते ते आता. आणि तर मित्रांनो, या ठिकाणी घेतलं आहे किरणने एक साईडचं किरणचं सामान आणि एक आपल्या प्रिय राधिकेचं सामान. याच्याशिवाय काही सुंदर दिसत नव्हते आपली राधा. तर घ्या तुम्ही. किरण घेत आहे आपली बांगडी तिच्यासाठी आणि तिची चॉईससुद्धा झालेली आहे. या ठिकाणी किरण आणि राधा काय घेऊ काय नाही असं होत आहे त्यांना. गाडी मोठं दुकान आहे, आता बांगड्याची तयारी करत आहे. तर बांगड्या घेण्यासाठी ते होत नाही आहे. कोणासाठी
आपल्या राधासाठी हा मी बिल भरतो म्हणजे हे पैसे तू देणार आहेस का? हा मी देतो. राधा घेतेस का? चल घेऊन टाक तर आपल्या राजूने घेतलंय आपल्या किरण आपल्या राधासाठी बांगडी. तर या ठिकाणी आपल्या राधाचे पैसे बरेचसे वाचलेले आहे इथे येऊन. या ठिकाणी राधाला घ्यायचा आहे कमरपट्टा. तर दाखवत आहे राधा. हो 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 हे बघ कलरमध्ये पण आहे वाटतं ना. राधा लावून दाखव बघू सर. तर राधा घेत आहे या ठिकाणी. छान आहे का? कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो, कमेंट्समध्ये सांगा छान आहे का म्हणून. तर मित्रांनो खूप झाले आहे खूप मोठी शॉपिंग. आणि गजरे राहिले होते शेवटचे तर तेही घेतलेले आहे. आणि केवढ्याला एक? अरे बाप खूप स्वस्त आहे आणि 20 रुपयालाच मिळालं या ठिकाणी. यांचं नशीब आहे, यांचे पैसे खूप वाचलेले आहे. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही रमेश स्टोर आहे संगमनेरमध्ये. मेकअपचं या ठिकाणी सर्व सामान मिळतं. खूप रिजनेबल भाव आहे या ठिकाणी. तर तुम्ही येऊन इथं विजिट करा. किरणची खरेदी आणि बिल बिल चुकतं केला ते घेतलं तिनं बिल रिसिट. आणि आपण निघूया आता इकडं. मित्रांनो आपली झालेली आहे खरेदी. आता आपण जात आहोत घरी. तर तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावरती आपण काय काय घेतलं. तर जाऊया आता घरी. चलो राधा तुला कसं वाटलं त्या दुकानामध्ये जाऊन? मला खूप छान वाटलं. आणि तुझं जे सामान आहे ते केवढ्याचं झालंय? 500 रुपये. आणि तुला काय वाटत होतं? मला 2-3 हजार पैसा असेल. म्हणजे तुला वाटलं की 2-3 हजाराचं जे सामान होईल झालं असेल. आणि त्याच्यानंतर बिल काढलं तर तुला काय वाटलं का 500-600 रुपयाचं झालं नाही का? म्हणजे तुझा फायदा झाला नाही का? म्हणजे ते दुकान चांगलं आहे की नाही? आणि सगळ्यात स्वस्त मिळालं तुला नाही? ओके. तर मित्रांनो तुम्हीही रमेश स्टोअरमध्ये व्हिजिट करा आणि तुम्हाला जे घ्यायचं असेल मेकअपचं सामान तर नक्कीच त्या दुकानामध्ये जा. तर